अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज प्रकाशन वर्ष 4 अंक 3 यात परमपूज्य मामा रामकृष्णी पैठा कैसेने होय याच्यावर लेख लिहित आहेत, तो पाहूया. हरिपाठातील 9वा अभंग असा आहे. विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसेने होय. द्वैताची धारणे गुरुविणे ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचची. सर्वसाधारणपणे या अभंगाचा अर्थ असा लावतात की कितीही ज्ञानी असला तरी रामकृष्णादी महाविष्णू श्रीहरीच्या सगुण अवतारांच्या लीला गाण्यात आणि त्यांचे नामस्मरण करण्यात ज्याचे मन रंगले नाही त्याचे ते सर्व ज्ञान व्यर्थ आहे. सगुण उपासनेत अद्वैत ज्ञान सिद्ध करून घेण्याचा हा मार्ग ज्याला पटला नाही तो जन्माला येऊन कम नशिबाचाच म्हटला पाहिजे. कारण त्याला अशाने भगवत प्राप्ती कशी होणार? सद्गुरूंच्या उपदेशा वाचून ज्ञान होणार नाही आणि ज्ञाना वाचून द्वैत भ्रांती निवृत्त होणार नाही. अपरोक्ष ज्ञानानुभव घडण्याला ईश्वराच्या सगुण स्वरूपाचे नित्य ध्यान जडले पाहिजे आणि मी तूपणाची सर्व भाषा संपून अखंड नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे, असे मी ज्ञानदेव सर्वांना सांगतो. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा मोठा गोड अभंग आहे. तसे पाहिले तर सर्वच अभंग एकापेक्षा एक असे वरचढ आहेत, परंतु असे असले तरी प्रत्येक अभंगाचे काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहेच. त्यापैकी वरील अभंगाचे वैशिष्ट्य फार मोलाचे आहे. ते कसे व काय आहे ते आपण माऊलींच्याच कृपेने पाहूया. वरील अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली म्हणतात, विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. विष्णू शब्दाचा अर्थ प्रथम समजला की पुष्कळचा उलगडा झाला. विष्णू या शब्दाचा अर्थच व्यापून राहणारा व्यापी असा असल्यामुळे तो सर्वांना व्यापून दशांगुळे उरला असे श्रुती सांगते. स्थिर चर व्यापुनी असे आपल्याकडे जे पुराणातून वर्णिलेले दशावतार आहेत ते विष्णूचेच घेतलेले आहेत. याचा अर्थ इकडे अवतार कार्य चालू असता तिकडे क्षीरसागरात शेषयाई भगवान विष्णू नाहीत असे कधी झाले आहे काय? या सर्व अवतारातून एका अवताराचे उदाहरण घेऊ, तो म्हणजे वामन अवतार. बटू वामनाचे वयही बाल. अशा अवस्थेत बलीच्या दारात यज्ञ चालला म्हणून ते तेथे गेले. मग बलीकडे 3 पावले जमीन मागितली. ती मिळताच एका पावलात 7 स्वर्ग व्यापले, दुसऱ्या पावलात 7 पाताळ व्यापल्यावर तिसरे पाऊल कोठे ठेवू म्हणून विचारले. ते बलीही काही कमी नव्हता. तो भक्तश्रेष्ठ प्रल्हादाचा नातूच होता. त्याला माहीत होते की प्रत्येक मानवाचे देहात जीवरूपाने जो असतो तो खरा मानव, परंतु भ्रमाने मनुष्य मी देह म्हणतो, पण त्यास ज्ञान असल्यामुळे मी बली देह नसून देही आहे व मी बली जो जीवरूप तो कधीच या देहात विलीन होऊ शकत नाही. तेव्हा संबंध सृष्टी जरी व्यापली 2 पायांनी तरी मी जीवाच्या ब्रह्मभावाकडून सृष्टीच्या व्यापण्यातून बाहेर पडत आहे. तेव्हा त्या बलीने त्या वामनरूपी विराट पुरुषापुढे आपले शिर झुकवले व ठेव माझ्या मस्तकावर पाय असे सांगितले. याचा अर्थच जगाच्या 5 भौतिक तत्वांशी देहाचा संबंध आहे, परंतु जीवाचा संबंध ब्रह्माशी आहे. कारण जीव ब्रह्मैवना पराः असा सिद्धांत आहे. अशा या व्यापी तत्वाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप व्यर्थ समजावा लागेल. एकदेशीय जपज्ञान हेही ज्ञान व्यर्थच म्हणावेच पाहिजे.
कशावरून तर ते माऊली पहिल्याच चरणाच्या उत्तरार्धात सांगतात, रामकृष्णी मन नाही ज्याचे, राम हा अलग, कृष्ण हा अलग व पंढरीचा पांडुरंग हा अलग असे मानणारे वादविवाद घालत असतात. त्यांना तो घालू द्यावा आणि आपण मात्र समजावे की सर्व विष्णूचेच अवतार असून विष्णूमधून येऊन अवतार घेतात व अवतार कार्य संपले की विष्णूप्रतच जातात. असे का समजावले पाहिजे तेच माऊली दुसऱ्या कडव्यात सांगतात. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. प्राणी मात्र या जगात जन्मास येतो म्हणजेच उपजतो, परंतु त्यास जर आल्याची वाट माहीत नसेल तर असा प्राणी मात्रास माऊली करंटा म्हणतात. व्यवहारात करंटा कोणास म्हणतात तर ज्याला द्रव्य मिळवण्याची अक्कल नाही व जर चुकून बापाची इस्टेट हाती आली तर ती व्यसनांपायी उधळपट्टी करून दारिद्र्य येते, त्यास करंटा असे म्हणतात. म्हणूनच म्हण पडले आहे की प्रपंचात वित्त व परमार्थात चित्त पाहिजे, कारण वित्ताने प्रपंच उत्तम करून जगात वाहवा मिळते व चित्ताने हे सर्व विष्णुमय आहे असे चिंतन झाल्यावर परमार्थात श्रेष्ठ अवस्था प्राप्त होते. हे झाले की तो ज्ञानी व हे न झाले की तो करंटा ठरतो, कारण अद्वैताची वाट सापडल्याशिवाय विष्णू हे व्यापी तत्व आहे हे कळणार नाही. आणि असे झाले की काय होईल ते कडव्याच्या उत्तरार्धातच सांगतात. रामकृष्णी पैठा कैसेनी होय. असा नियम आहे की मूळ ओम तत्सत हे तत्व आहे, अगर मूळ मंत्र आहे, त्याचे स्वरूप असा माऊलींनी रामकृष्ण हरी हा भागवत धर्माचा महामंत्र म्हणून ठरविला. कारण मूळ मंत्रातील राम हेच अक्षर ओंकार स्वरूप आहे. हे ब्रह्मचैतन्य श्री गोंदेकर महाराजांनी आपल्या वाणीतून व ग्रंथातून सिद्ध केले आहे. दुसरे अक्षर तत् हे अक्षर कृष्ण स्वरूप आहे व तिसरे सत हे अक्षर हरी स्वरूप आहे. हेच पुढे त्रयोदशाक्षरी मंत्रातही आले. श्रीराम हे ओंकार स्वरूप, जयराम हे तत्कार स्वरूप व जय जय राम हे तत्कार स्वरूप आहे. हे प्रत्यक्ष मारुतीरायांनी सर्वांना पटवून दिले आहे. हे पुराणातही प्रसिद्ध आहेच. यावरून रामकृष्णी पैठा कैसे होय म्हणजेच राम किंवा कृष्ण हे दोन्ही विष्णू या व्यापीतत्वातून आले असल्यामुळे अभेद आहे असे आहेत. हे सोडून कोण म्हणे कृष्ण हाच मोठा व तोही फक्त जन्माला आलेला बाळकृष्णच, तर दुसऱ्याने म्हणावे रवी हातात घेतलेला जो कृष्ण तोच सर्वस्व आहे. तिसऱ्याने तिसरेच म्हणावे. परंतु पूज्यपाद आद्य आचार्य म्हणजे आद्य शंकराचार्य शंकराचे मंदिरात गेले तर तदाकार होतील यात शंका नाही, कारण त्यांचा अवतार त्यासाठी. परंतु अन्नपूर्णेचे मंदिरात देवीचे गेले तरी लगेच तदाकार होऊन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे असे म्हणतील. बरे, पंढरीला गेले तर पंढरीनाथ हा विष्णूचा अवतार, परंतु लगेच म्हणतात महायोग पीठे तटे विमरथ्या. याचा अर्थ कोठेही गेले तरी त्यांना त्याचे ब्रह्मरूपाचाच अनुभव येतो. तसा ज्याला येईल तो धन्य धन्य अगर ज्ञानी होय. हे सोडून ज्याला एकदेशीय ज्ञान होते त्यास ते अद्वैत तत्व कैसेनी पैठे होय म्हणजे आत्मसात होईल. आता त्या अद्वैत समजण्यास म्हणजेच द्वैताची जाणीव होण्यासाठी काय हवे ते सांगण्यासाठी पुढील कडवे घातले आहे. ते असे: द्वैताची झाडणी गुरु विणे ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. द्वैताची झाडणी म्हणजे द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागते. जसे सोनाराची भट्टी झाडली की तिथे सोन्या चांदीचे कण दिसू लागतात
किंवा आरशावरची धूळ झाडली की आपला चेहरा उत्तम दिसू लागतो. त्याचप्रमाणे भ्रमामुळे एकाचे दोन दिसते. तो डोळ्यातील दोष वैद्यांकडून काढून घेतला म्हणजे जरी दोन डोळे असले तरी दिसते एकच. जसे टिपऱ्या दोन असल्या तरी नाद एकच निघतो, अथवा पाय दोन असले तरी चाल एकच असते. तसे दोन डोळे दृश्य एक. यावर माझी आई मला लहानपणी एक मोठी मजेदार गोष्ट सांगायची. ती अशी: एका मनुष्यास काही दोषामुळे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसू लागल्या. तेव्हा तो एका नेत्रतज्ज्ञाकडे गेला व आपणास काय होते ते सांगू लागला. तेव्हा तो नेत्रतज्ज्ञ त्याला म्हणाला की एवढ्या साध्या गोष्टीसाठी तुम्ही तिथे कशासाठी आलात? कारण त्या वैद्यास एका वस्तूच्या तीन वस्तू दिसत असत. आता विचार करा की अशा तीन वस्तू दिसणाऱ्या वैद्याकडून ज्याला इलाज करून घ्यायचाच त्याची योग्य चिकित्सा होईल हा विचार तरी बरोबर आहे का? तर नाही. यासाठी माऊली गुरुविने ज्ञान असे म्हणतात. तो श्रीगुरु असा पाहिजे की ज्याची अद्वैती नुसती दृष्टीच नसून अनुभूती ही तीच आहे. त्यांना शरण गेल्यावर ते दाखवून देतील. त्या रस्त्याने गेल्यास ती दृष्टी येईल. एवढ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, सापडलेले वाटे जाता गंगा स्नाना. म्हणजेच सापडवून दिलेल्या वाटेने गंगा स्नानात जाताना ते अनुभवता येईल. परंतु हल्ली आपल्या वारकरी संप्रदायात सुद्धा कित्येक मंडळी हा अभंग म्हणताना सापडलेली वाट म्हणतात. तर तसे नाही. कारण श्री संत तुकोबारायांना वाट सापडली नाही, तर त्यांच्या श्री सद्गुरुरायांनी ती त्यांना सापडवून दिली. कारण त्याच अभंगात ते म्हणतात, मस्तकी तो जाणार ठेविला कर. त्याचे मस्तकावर त्यांचे श्री गुरु बाबाजी चैतन्य यांनी जाणता हात म्हणजे त्यांचे श्री गुरूंकडून त्यांना अद्वैताची अनुभूती मिळाली असून ती पुन्हा इतरांना देण्याची कला सांगितलेली होती. परिसरालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते, परंतु लोखंडाचे झालेले सोने दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्यास सोने करू शकत नाही. म्हणून सर्वांनाच स्वतःच्या मुक्तीनंतर इतरांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ते ज्ञान मिळणे फार महत्त्वपूर्ण स्थिती आहे. म्हणूनच श्री संत तुकोबाराय म्हणतात की सेवितो हा रस वाटितो आणिका घ्या रे होऊ नका रान भरी. असा ज्याला श्री गुरुकृपेचा लाभ झाला नाही म्हणजे श्री गुरूंच्या कृपेने जीवात्म्याची सुषुम्ना मार्गात म्हणजेच वाट ज्या वाटेने जावायचे परमात्मा स्वरूप व्हायचे ती वाट सापडून दिली जात नाही. तोपर्यंत अद्वैत सिद्धांताचे ज्ञान नाही व ते ज्ञान ज्याला नाही त्या कैसे कीर्तन अशाला खऱ्या अर्थाने कीर्तन घडणार नाही. माऊलींनी 9व्या अध्यायातील 14व्या श्लोकावर म्हणजे सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दुरताः नमस्तत्तस्मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. यावर ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्यात कीर्तन भजन या शब्दाचा केवढा व्यापक अर्थ केला आहे तो खाली देत आहे. 9व्या अध्यायात माऊली म्हणतात, तो मी वैकुंठ नसे वेळू एक बाणू बिंबी न दिसे वरी योगियांची मानसे उमरोनी जाय परितया पासी पांडवा मी हार पला दिव
वसावा, जेथ नाम घोषू भरवा करीची माझा. कैसे माझ्या गुणी झाले, देशकालाचे विसरले, कीर्तने सुखी झाले आपणापाशी. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखंड प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे बहु असो यावरी, कीर्तीत माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडू कुमारा. मग आणि ते अर्जुना, साविया बहुवा जतना, पंचप्राण मना पाडाऊ घेऊनी. बाहेरी यमनियमांची काठी लाविली, आतू वज्रासनाची पोळी पन्नासरी. परिप्राणायामाची मांडली पाहतो यंत्रे, तेच उल्लाट शक्तीचे उजविडे, मन पवनाचे सुरवाडे. 17वेचे पाणी आडे बळी याविले, तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली. विकारांची सोपिली बोहली, इंद्रिये बांधोनी आणली हृदयातू. तव धारणावरू दाटिनले, महाभूता ते एक उतरिले. मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे, तयावरी जैत रे जैत, म्हणून ध्यानाचे निशाण वाजत. दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र, पाठी समाधी स्त्रियेचा अशेका. आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेकू देखा समरसे झाला. ऐसे हे गण अर्जुना माझे भजन, आता ऐके सांगेन. जे करीती एक तरी दोन्ही पालवेवरी, जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जाणली ना. आधी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुनी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. जे नाम एक वेळ मुखाने द्याव्यास हजारो जन्म तपश्चर्या करावी लागते, तो मी वैकुंठात सापडत नाही, सूर्यबिंबात दिसत नाही, आणि योग्यांनाही झुकांडी देऊन त्यांच्या ध्यानातून निसटून जातो. परंतु जे भक्त माझे नाम निरंतर गातात, त्यांच्यापाशी मी इतर ठिकाणी कोठेही आढळलो नाही तरी हटकून सापडतो. कारण ते माझ्या गुणवर्णनात इतके तृप्त असतात की त्यापुढे त्यांना देशकालाचे भान राहत नाही, आणि आपल्या कीर्तन सुखात स्वसुखाने भरून जातात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचा सारखा घोष करून मधून मधून अध्यात्मचर्चा असा त्यांचा कीर्तनाचा थाट असतो. अशा प्रकारची कीर्तन सेवा करीत सर्व जगभर त्यांचा संचार सुरू असतो. आणखी आपल्या ठिकाणी आध्यात्मिक बल वाढविण्याकरता पंचप्राणयुक्त मनाचा निग्रह करण्यासाठी प्राणनिरोधाच्या आधाराने त्यांचा प्रयत्न सुरूच असतो. बाहेरून यमनियमांचे कुंपण घालून आत वज्रासनांचे बैठक शुद्ध करून प्राणायामाचा तोफखाना सुरू करतात, आणि कुंडलिनी शक्तीला जागृत करून युक्तीने मनोपवन ताब्यात आणून 17व्या जीवनकलेचे अमृत सरोवर जिंकून ताब्यात घेतात. त्यामुळे पुढे इंद्रिये अंतर्मुख होऊन विकाररहित होतात आणि हृदयात कोंडून ठेवल्याप्रमाणे वश होऊन राहतात.